इंडिया आघाडीकडून उमेदवारीची घोषणा होण्याअगोदरच आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली होती। या दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेऊन प्रचारात आघाडी मिळवली होती। अकलूजचा राजकीय भूकंपानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचाराची गती वाढवली। गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यापूर्वी आमदार प्रणिती शिंदे यांनी रामनवमी दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। आज आम्ही नारळ फोडला या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज 7 ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे नेत आहोत। विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि ह्या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली। आणि त्यासोबत मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि भरून येतं मन जेव्हा विठ्ठलाचं दर्शन मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं। आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ वाढून त्या ठिकाणी शुभारंभ केला आहे। रामनवमी चांगला दिवस असतो म्हणून तो मुहूर्त घेतला। अर्ज ठेवला का पायावर माझा प्रश्न राहिला तसं आपण दरवेळेस अर्ज कारण का आज मुखदर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो। तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे। उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी। आम्ही या 7 ठिकाणी ठेवणं शक्य नाही। आज प्रचाराचा नारळचा शुभारंभ इथे झाला। काय सोलापूर जिल्ह्यात 25 वर्ष त्यांचेच खासदार होते। त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोलायला। ते कारण का बघा मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही। त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे, मोदीजींचा फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात। आता लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये, तो तुम्हाला दिसून येईल। 7 तारखेला शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे परत बऱ्याच वर्षांनी तिघे एकत्र आलेले आहेत। काय फरक जाणवणार आहे? नक्कीच तुम्ही बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापुरात मागच्या 20 वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे। ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसून येईल। उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत, शिंदेसाहेब पण असणार आहेत, त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज भरणार। याशिवाय आमदार प्रणिती शिंदे या मार्डी येथील यमाई देवी, बाळे येथील खंडोबा मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर, सोलापूर शहरातील मार्कंडेय मंदिर, सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेणार आहेत। त्यानंतर सायंकाळी सोलापूर शहरातील जगदंबा चौक येथे राम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतील अशी माहिती काँग्रेस भवनातून देण्यात आली।